नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील 12 पाठः आदि शंकराचार्यः बघणार आहोत। परिचयः भारत देशे दीर्घ आचार्य परंपरा वर्तते। भारत देशामध्ये दीर्घ अशी आचार्य परंपरा चालत आलेली आहे। तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदि शंकराचार्यः प्रसिद्धः। त्यांमध्ये अद्वैत सिद्धांत मांडणारे भाष्यकार जगद्गुरु आदि शंकराचार्य प्रसिद्ध आहेत। महान तत्वज्ञः अयं जनप्रबोधनार्थं भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतुस्रिषु दिक्षु पीठानी अस्थापयत। महान असे तत्वज्ञ जे जनप्रबोधन करण्यासाठी पूर्ण भारतभर फिरले। भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी भारताच्या चारही दिशांना 4 पीठांची स्थापना केली। तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्रानि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते। त्यांनी रचलेली अर्थपूर्ण अशी स्तोत्र आजही सर्व लोकांच्या मुखात विराजमान आहेत। तस्य जीवन चरित्रात महत्त्वपूर्ण द्वौ प्रसंगौ अत्र उद्धृतौ। त्यांच्या जीवनातील 2 महत्त्वाचे प्रसंग या पाठामध्ये घेतलेले आहेत। यूयम कानि स्तोत्राणि जानीथ। कोणकोणते स्तोत्र तुम्हाला माहित आहे? चर्पट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कः? चर्पट पंजरिका स्तोत्र कोणी लिहिलेले आहे माहित आहे का? आदि शंकराचार्यस्य कार्याविषयी किम जानीथ। आदि शंकराचार्यांनी केलेल्या कार्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोधू शकता। त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। चित्रामध्ये आर्यंबा व आदि शंकराचार्य दिसत आहे। आदि शंकराचार्यांचा एक पाय मगरीने स्वतःच्या तोंडात पकडलेला आहे। बघूया पाठामध्ये काय आहे याच्याविषयी। शंकराचार्य हे 8व्या शतकातील अद्वैत वेदांताचे उद्गाते व भारतीय तत्वज्ञ मानले जातात। शंकराचार्य was an early 8th century Indian philosopher and theologian who consolidated the doctrine of Advait Vedanta. शंकराचार्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी व ज्योतिर्मठ येथील 4 पीठे स्थापून त्यांच्या 4 मुख्य शिष्यांना पीठासीन आचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली व लोकांना मार्गदर्शन करणे सुरू ठेवले। शंकराचार्य is reputed to have founded 4 mathas at Dwarka, Jagannath-puri, Shrungeri and Jyotirmठ. He placed his primary 4 disciplines to head it and guide people. त्यांनी प्रस्थानत्रयींवर वेद, उपनिषदे, गीता याच्यावरती विपुल भाष्य लिहिले। तसेच त्यांनी आज प्रचलित असणाऱ्या अनेक काव्यात्मक स्तोत्रांची रचना केली। He wrote copious commentaries on the Vedic canon, Brahmasutra, Principal Upanishads and Bhagavad Gita. Also he composed poetic words in the form of stotras which are prevalent even today. आदि शंकराचार्य या पाठामध्ये त्यांच्या जीवनातील 2 प्रसंग उद्धृत करण्यात आले आहेत। पहिल्या प्रसंगात एका अटळ परिस्थितीत सापडले असताना संन्यासी बनू इच्छिणाऱ्या शंकराचार्यांना त्यांची माता कशी अनुमती देते याचे वर्णन आले आहे। इन दी लेसन आदि शंकराचार्य 2 incidents of his life are given. The first incident explains how Adi Shankaracharya, who was keen to become a monk, was granted by his mother for practicing monkship due to an inescapable situation. दुसऱ्या प्रसंगातून शंकराचार्यांच्या शिकवणीचा उलगडा होतो। ती शिकवण अशी, जो कोणी ज्ञान देतो तो गुरु मानावा। The second event unfolds Adi Shankaracharya's preaching, whosoever imparts knowledge is the preceptor. प्रथमः प्रसंगः संन्यासार्थम अनुमतिः प्राप्ता। पहिला प्रसंग
संन्यासाकरिता अनुमती मिळाली. फर्स्ट इन्सिडेंट रिसीव्ड परमिशन फॉर रिनन्सिएशन. भारतस्य दक्षिण दिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपम कालडी नाम ग्रामः. भारताच्या दक्षिण दिशेस केरळ प्रदेशात आलुवा नगराच्या जवळ कालडी नावाचे गाव आहे. इन दी साउथर्न डिरेक्शन ऑफ इंडिया there is an village named Kaladi near Aluva city in the Kerala region. सह ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. ते गाव पूर्णा नदीजवळ आहे. That village is near पूर्णा river. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. तेथे 8व्या शतकात जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म झाला. There the world's preceptor शंकराचार्य was born in 8th century CE. तस्य पिता शिवगुरुः माता आर्यंबा चास्ता. शिवगुरु हे त्यांचे वडील आणि आर्यंबा त्यांची आई होती. His father was शिवगुरु and mother was आर्यंबा. बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. लहानपणीच त्यांचे वडील शिवगुरु यांचे निधन झाले. In his childhood itself his father शिवगुरु passed away. तस्मात् मातैव पुत्रस्य पालनम अकरोत्. त्यामुळे केवळ आईनेच मुलाचे पालन पोषण केले. Therefore the mother alone reared her son. पंचमे वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरुमुपागच्छत. जेव्हा ते 5 वर्षाचे झाले तेव्हा मुंज झाल्यावर शिकण्यासाठी ते गुरूंजवळ गेले. He who was initiated at the age of 5 approached the preceptor for studying. तत्र वेद वेदांगानि विविध शास्त्राणि च असाधारण वेगेन बालको अयम अधीतवान. तिथे या बालकाने वेद वेदांगे व विविध शास्त्रे असामान्य वेगाने आत्मसात केली. There this child acquired knowledge of Ved, Vedanga and many scriptures with exceptional speed. पठनादिकं समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. अभ्यास संपल्यावर शंकर घरी परतले. After completing studies, शंकर returned home. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभत. घरी परतल्यावर त्यांनी मातृसेवा सुरू केली. After coming home, he started serving his mother. माता आर्यंबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयति स्म. आर्यंबा सतत आदि शंकराचार्यांच्या विवाहाचा विचार करत असे. मदर आर्यंबा ऑलवेज यूज्ड टू थिंक अबाउट आदि शंकराचार्यस मॅरेज. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. पण मनाने वाणीने व कर्माने सांसारिक सुखापासून विरक्त असलेल्या शंकरांनी आईकडे संन्यास घेण्याकरता परवानगी मागितली. बट शंकर who was detached from worldly objects by mind, mentally, speech and by his deeds asked for permission from his mother for renunciation. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यंबा चिंतामग्ना जाता. शंकराची ऐहिक विषयांतील नावड अलिप्तता पाहून आर्यंबा चिंतातूर झाल्या. आर्यंबा was distressed seeing the disinterest of Shankar in worldly pleasures. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. एके दिवशी शंकर पूर्णा नदीवर स्नानासाठी गेले. One day शंकर went to the river Purna for a bath. यदा सः स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः. नक्रः झटिति तस्य पादम अगृह्णात. जेव्हा ते स्नान करण्यात मग्न होते तेव्हा एक मगर तेथे आली. When he was busy in taking a bath, a crocodile came there. मगरीने पटकन त्यांचा पाय पकडला. A crocodile caught his leg swiftly. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत. तेव्हा शंकर जोरात ओरडले. At that time शंकर screamed loudly. अंब त्रायस्व नक्रा त्रायस्व. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरं प्राप्ता आर्यंबा पुत्रं
नकरेन गृहीतम पश्यत. आई मला वाचव, या मगरीपासून मला वाचव. ओ मदर प्लीज सेव्ह मी फ्रॉम धिस क्रोकोडाईल. तो आक्रोश ऐकून नदीवर पोहोचलेल्या आर्यंबेने मुलाला मगरीने धरलेले पाहिले. लिसनिंग टू द लाऊड क्राय, आर्यंबा हू हॅड रीच्ड द रिव्हर बँक सॉ हर सन सीज्ड बाय द क्रोकोडाईल. भयाकुलासा अपि रोदनम आरभत. भीतीने गांगरलेल्या तिनेही रडणे सुरू केले. परप्लेक्स्ड विथ फिअर इव्हन शी स्टार्टेड क्राईंग. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत. अंब इतः परम अहम न जीवामी. शंकराने आईला आर्ततेने विनवणी केली. हे आई, यापुढे मी जगू शकणार नाही. शंकर रिक्वेस्टेड मदर इंटेन्सली. ओ मदर, हिन्सफोर्थ आय शॅल नॉट लिव्ह. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. मरण्यापूर्वी मला संन्यासी होण्याची इच्छा आहे. आय विश टू बिकम अ मॉन्क बिफोर आय डाय. अधुना वा देही अनुमतीम. तेव्हा आता तरी मला अनुमती दे. नाऊ प्लीज गिव्ह मी परमिशन. चेतसा अनिच्छति अपि विवशा माता अवदत. वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु. मनात नसताना सुद्धा हतबल आई त्याला म्हणाली, बाळा, जशी तुझी इच्छा आहे तसेच होऊ दे. अनविलिंगली हेल्पलेस मदर सेड, ओ चाइल्ड, वॉट एव्हर यू विश, लेट इट हॅपन. इदानीमेव संन्यासम स्वीकुरु, मम अनुमतीही अस्ति इति. आत्ताच संन्यास स्वीकार, माझी अनुमती आहे. नाऊ इटसेल्फ यू ॲक्सेप्ट रिनन्सिएशन, आय ग्रँट यू परमिशन. तत्क्षणमेव आश्चर्यम घटितम. त्याच क्षणी आश्चर्य घडले. ॲट दॅट व्हेरी मोमेंट अ वंडर हॅपन. दैववशात शंकरः नक्राद मुक्तः. देवकृपेने मगरीने शंकराला मुक्त केले. बाय गॉड्स ग्रेस शंकर वॉज रिलीज्ड बाय दी क्रोकोडाईल. सह नदी तीरम आगत्य मातुः चरणहु प्राणमत. नदीकाठी येऊन त्याने आईच्या चरणांना नमस्कार केला. कमिंग टू द रिव्हर बँक ही बोड डाऊन टू मदर्स फीट. अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्वम. नंतर शंकराने आईला संन्यासाचे महत्व समजावून दिले. शंकर मेड मदर रिअलाइज्ड इम्पॉर्टन्स ऑफ रिनन्सिएशन. संन्यासीन केवलम एकस्याः पुत्रः. संन्यासी फक्त एकीचा पुत्र नाही. अ मॉन्क इज नॉट अ सन ऑफ अ लेडी अलोन. विशालम जगत एव तस्य गृहम. हे विशाल जगच त्याचे घर आहे. द बिग वर्ल्ड इटसेल्फ इज हिज होम. मातः यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव त्वत्समीपं मागमिष्यामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निरगच्छत. हे माते, तू जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्याकडे येईन, असे आईला वचन देऊन तो घरातून निघून गेला. ही वेंट फ्रॉम हिज हाऊस आफ्टर ॲश्युरिंग द मदर, ओ मदर, व्हेनेवर यू विल रिमेंबर मी आय विल कम टू यू. ततः गोविंद भगवत्पादानां शिष्यो भूत्वा सह सर्वाणी दर्शनानी अपठत. त्यानंतर गोविंद भगवत्पादांचे शिष्य होऊन सर्व दर्शनांचे अध्ययन केले. देन ही लर्न्ड ऑल दर्शन्स बाय बिकमिंग अ डिसिपल ऑफ गोविंद भगवत्पाद. तेभ्य संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम अकरोत. त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन वैदिक धर्म स्थापनेसाठी प्रस्थान केले. ही प्रोसीडेड फर्दर टू एस्टॅब्लिश वैदिक धर्म आफ्टर रिसिविंग अन इनिशिएशन फ्रॉम गोविंद भक्तपाद टू बिकम अ मॉन्क. शब्दार्थाः संन्यासार्थम, टू बिकम अ मॉन्क, संन्यास घेण्यासाठी. अनुमती ही परमिशन, परवानगी. जगद्गुरोः ऑफ द वर्ल्ड्स प्रिसेप्टर, जगद्गुरूंचा. दिवंगतः पास्ट अवे, वारले. अधीतवान स्टडीड, अभ्यास केला. वचसा बाय स्पीच, वाणीने. विरक्तः डिटॅच, विरक्त. ऐहिक विषयेषु, इन वर्ल्डली प्लेजर्स, संसारिक सुखांमध्ये. चिंतामग्ना जाता. वॉज डिस्ट्रेस्ड,
चिंतातूर झाली. मग्नः एंगेज्ड मग्न होणे. नक्रः क्रोकोडाईल मगर. झटिती क्विकली स्विफ्टली झटकन पटकन. अगृह्णात कॉट पकडले. आक्रोशत स्क्रीम्ड ओरडला. त्रायस्व प्लीज सेव्ह वाचव. भयाकुला प्रिप्लेक्स्ड विथ फिअर भीतीने गांगरलेली. आर्ततया इंटेन्सली आर्ततेने. इतः परम हिन्स फोर यापुढे. अनिच्छन्ती नॉट डिझायरिंग इच्छा नसताना. विवशा हेल्पलेस हतबल. संन्यास रिनन्सिएशन ऐहिक जगाचा त्याग. अवाबोधयत मेड रिअलाइज समजावून दिले. प्रतिश्रुत्य हॅविंग प्रॉमिस्ड वचन देऊन. प्रस्थानम अकरोत सेट ऑफ प्रस्थान केले.